गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्याच्या चिचगड पोलीस स्टेशन हद्दीतील ग्रामपंचायत गोटांपार येथे हदरून टाकणारी घटना घडली होती। लग्न कार्यात आलेल्या 12 वर्षीय चिमुकल्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर अमानुष अत्याचार करत हत्या करून तिला जंगल परिसरात सोडवण्याची घटना समोर आली होती। या घटनेमुळे देवरी तालुक्यासह अवघा गोंदिया जिल्हा हादरला। आरोपीला लवकरात लवकर पकडून फाशीची शिक्षा द्यावी ही मागणी घेऊन साथी देवरी तालुक्यासह बिरसा ब्रिगेडसह अनेक संघटना समोर आल्या आहेत। या घटनेचा निषेध मोर्चा काढून संबंधित विभागाला निवेदन देण्यात आले आहे। या मोर्चात शेकडोच्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते। देवरी तालुक्यातील गोठाणपार ह्या ठिकाणी एका अल्पवयीन विद्यार्थिनीवरती काही नराधमांनी तिचं अपहरण केला आणि तिला जीवे मारला अतिप्रसंग करून। ह्या घटनेचा आम्ही सर्व समाज बांधव ह्या ठिकाणी आलेले सर्व धर्माचे सर्व जाती समुदाय येऊन आम्ही माननीय SDO साहेबांना ह्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि आमच्या भावना त्यांच्यापर्यंत व्यक्त करताना एक गोष्ट त्यांना सांगितली आहे की ह्या देशातील समजा आमच्या मुली, आमच्या माता, आमच्या भगिनी समजा सुरक्षित नसतील आणि घटनेला 2 दिवस 3 दिवस उलटूनही आरोपीचा शोध लागत नसेल तर येत्या 2-3 दिवसामध्ये हा सगळ्या समाज बांधवांचा जनाक्रोश रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही। आणि जर हे शांततामय जे आज चेहऱ्यावर दिसत आहे हे अशीच राहावी असं प्रशासनाला वाटत असेल तर त्यांनी आरोपीला शोधून त्याला तात्काळ अटक करावी आणि त्याला फाशीची शिक्षा द्यावी असं आमच्या सगळ्या समाज बांधवांचं मत आहे। सर्वात महत्त्वपूर्ण हे निंदनीय खूप दुर्दैवी अशी घटना आहे की आजपर्यंत आमच्या क्षेत्रामध्ये असं कृत्य कधी झालेलं नव्हतं। हा प्रथमतः आपल्या गोटांपार ककुळी क्षेत्रामध्ये हे खूप असं नैना अर्कराचे अत्याचार झाला, अन्याय झाला आहे आणि ते आदिवासी समाजाला एकदम म्हणजे खूपच असं शर्मनाक घटना आहे। 19/4/2024 रोजी ते गोठाणपार या ठिकाणी जी घटना घडली आहे ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे। जसं की आपल्याला सर्वांना माहीत आहे की 12 वर्षाच्या मुलीवर अत्यंत अनैसर्गिक असा प्रसंग झाला आणि प्रसंग होऊन त्याच्या हत्या करण्यात आलेली आहे। तर त्या दृष्टिकोनातून आपला तपास चालू आहे आणि आपण तात्काळ त्या सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करून सदर गुन्ह्याचा छडा लावण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनातर्फे चालू आहे। हा जो लहान मुलीवर जो अत्याचार झालेला आहे आणि या अत्याचाराच्या माध्यमातून तिची हत्या पण करण्यात आलेली आहे, अशा वेळेस सर्व समाज मनावर आणि जेणेकरून आपल्या म्हणजे महिलांवर जो काही अत्याचार झालेला आहे याचे पडसाद सर्व समाज माध्यमातून सर्वावर देशभर असं पसरलेलं आहे। या ज्या कोणी कृत्य केलं असेल त्याला तात्काळ अटक करावी आणि त्यांच्यावर या गुन्ह्यामध्ये तात्काळ त्याच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टातून त्यांच्यावर कारवाई जे व्हावी असे मी या प्रशासनावतीने मी आपल्या वरिष्ठांना ह्या निवेदनाच्या माध्यमातून सर्व आपले निवेदने जे समाज माध्यमाने दिलेले आहेत आपल्याकडे सर्वांचे हे निवेदन मी शासनाला पाठवण्याची ग्वाही देत आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।